नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टॉक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्याकडून AI सिरीजला खूप चांगला असा प्रतिसाद येतोय. मला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले होते की आपण ऑप्शन्समध्ये कसं ट्रेड करू शकतो, पर्टिक्युलरली AIचा वापर करून ऑप्शन्समध्ये आपण कशा पद्धतीने ट्रेड घेऊ शकतो, यावरतीच या व्हिडिओमध्ये मी चर्चा करणार आहे. तर मित्रांनो, आता ट्रेडिंग व्ह्यूचा जर का आपण विचार करायला गेलं किंवा पाईनस्क्रिप्टचा विचार करायला गेलं तर पर्टिक्युलरली ऑप्शन डाटाच्या बाबतीमध्ये ट्रेडिंग व्ह्यूला लिमिटेशन्स आहेत. म्हणजे जो काही ऑप्शन डाटा आपल्याला बाकी इतर वेबसाईट्सवरती पाहायला मिळतो, जसं की NSEindia.com घ्या. NSEindia.com वरती आपण या ठिकाणी प्रॉपरली ऑप्शन चेन बघू शकतो. संपर्क स्क्रीनवरती तुम्हाला जे दिसतंय ऑप्शन चेन मी या ठिकाणी ओपन केलेला आहे NSEindia.com वरती. तर हा जो काही डाटा आहे, तर हा डाटा आपल्याला ट्रेडिंग व्ह्यूवरती मिळत नाही. मग ते एक लिमिटेशन आहे की आपल्याला ट्रेडिंग व्ह्यूवरती पाईनस्क्रिप्ट कडून काही आपण एखादा इंडिकेटर असं बनवू शकतो जिथं ऑप्शनचा डाटा रीड करून आपल्याला एक्झॅक्टली मार्केटमध्ये काय ट्रेंड चाललेला आहे हे तो पर्टिक्युलर इंडिकेटर सांगू शकेल. तर त्याला सध्या लिमिटेशन आहेत. आता त्याच्यावरती काय तोडगा असेल किंवा काय हे मी पुढच्या काही भागांमध्ये कव्हर करेन. परंतु ॲज ऑन टुडे आपण AIचा वापर करून ही ऑप्शन चेन कशी यूज करू शकतो आणि त्याच्याकडनं आलेल्या जो काही उत्तर असेल, ॲनालिसिस त्यानं जे केलेलं असेल, त्या ॲनालिसिसच्या बेसिसवरती आपण आपले ट्रेड कसे प्लॅन करू शकतो, ह्याच्यावरती मी तुम्हाला या ठिकाणी काही माझे वैयक्तिक ऑब्झर्वेशन्स शेअर करणार आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे की एक दिवस संपल्यानंतर, जसं आता या ठिकाणी मी एक उदाहरण या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला क्लॉड AI मी या ठिकाणी ओपन करून दाखवेन. तर या ठिकाणी सकाळी मार्केट सुरू होण्याच्या आधी, म्हणजे साधारणपणे 9च्या सुमारास वगैरे मी या क्लॉड AIला या ऑप्शन चेनचा स्नॅप त्या ठिकाणी मी पेस्ट केला. म्हणजे साधारणपणे या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला स्नॅप देखील प्रॉपरली घ्यावा लागतो. तो मी कसा घेतला ते तुम्हाला सांगतो. या ठिकाणी NSE ऑप्शन चेनवरती जायचं. या ठिकाणी बेस्ट व्ह्यू असं लिहिलं तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर या बेस्ट व्ह्यूवरती क्लिक करायचं. बेस्ट व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जिथे तुम्हाला या ठिकाणी स्ट्राईक्स ॲट द मनी जी स्ट्राईक दिसते त्या पॉईंटपासून तुम्हाला एक डिसेंट असे कमीत कमी वरचे 10-15 स्ट्राईक्स तुम्हाला दिसल्या पाहिजेत आणि खालच्या साईडच्या देखील तुम्हाला 10-15 स्ट्राईक्स दिसल्या पाहिजेत. तर असा मी स्नॅप या ठिकाणी साधारणपणे 24,950 या स्ट्राईकपासून ते 26,000 26,100 यापर्यंतच्या स्ट्राईक्स मी स्नॅप तो घेतला आणि या ठिकाणी या क्लॉड AIला दिला. या ठिकाणी तुम्हाला दिसते हे सकाळी मी 9 वाजता केलेलं, म्हणजे मार्केट ओपन होण्याच्या आधी, आजचं ट्रेडिंग चालू होण्याच्या आधी केलेलं आहे. म्हणजे जो मी स्नॅप दिला होता तो कालच्या दिवशीच्या क्लोजिंगचा मी त्याला स्नॅप या ठिकाणी सकाळी दिलेला या ठिकाणी दिसतोय. तर इथे मी त्याला फक्त एवढंच म्हटलं, तो स्नॅप दिला आणि त्याखाली म्हटलं की ॲनालाइज द ऑप्शन डाटा अँड टेल मी द ट्रेंड, एवढंच मी त्याला म्हटलं. तर त्याच्या बेसिसवरती त्यानं एक ॲनालिसिस त्यानं रन केलं आणि त्याचे नेमके काय ऑब्झर्वेशन्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगितले. तर पहिलं ऑब्झर्वेशन त्यानं काय शेअर केलं ते या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो वाचून. या ठिकाणी त्याने सांगितलं आपल्याला की हे ऑप्शन चेन ॲनालिसिस आहे. स्ट्राईक रेंज आहे 24,950 ते 26,100, जो की मी या ठिकाणी सिलेक्ट केला होता आणि तो ॲज इट इज त्याला दिलेला होता. त्यानंतर या ठिकाणी PCR त्याने सांगितलेला आहे. तर PCR हा जो साधारणपणे या ठिकाणी 1 पेक्षा जास्त आहे असं तो म्हणतो, त्यामुळे हा बुलिश सिग्नल आहे, बुलिश साईडला झुकलेला हा डाटा आहे असं त्याने मला सांगितलं. आणि या ठिकाणी जर का तुम्ही बघाल तर इथे त्यांना प्रॉपरली कॉल ओपन इंटरेस्ट आणि पुट ओपन इंटरेस्ट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तर या ठिकाणी तो काय म्हणतोय की पुटचा OI जो आहे, मॅसिव्ह ओपन इंटरेस्ट ॲट 25,000 आणि 25,500 असं त्याने आपल्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय की 25,500 25,000 या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात ओपन इंटरेस्ट कालच्या एंड ऑफ द डे ऑप्शन चेनवरती दिसत होता. त्याचसोबत जर का या ठिकाणी जर खाली बघाल तर कॉल साईडला देखील त्यांनी दिलेलं आहे की कॉल साईडला हायेस्ट ओपन इंटरेस्ट कुठे होता, तर तो होता 25,600ला होता. हे कालच्या एंड ऑफ द डे मध्ये होतं. आता हे फार इम्पॉर्टंट आहे. आता आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने 3 स्नॅप त्याला द्यावे लागतील. म्हणजे या ठिकाणी मी सर्वप्रथम जो दिला होता तो सकाळचा स्नॅप होता, जो कालच्या दिवशीचा ओपन इंटरेस्ट या ठिकाणी दाखवत होता. म्हणजे सकाळी मार्केट चालू होण्याच्या आधी 9 वाजण्याच्या आसपास मी त्याला दिलेला होता. त्याच्यानंतर मी त्याला आणखी एक स्नॅप दिला. आता या ठिकाणी त्यांनी पहिल्या स्नॅपने बरंच त्याने अनालाइज केलं. आता या ठिकाणी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला रीड करून दाखवत नाहीये, कारण की आपल्याला जे कामाचं आहे ते तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे. तर त्यानंतर
मी 9:30 वाजता दुसरा त्याला मी स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यामध्ये म्हटलं की नाव शेअर्ड अपडेटेड स्क्रीनशॉट. आता हे मी त्याला अपडेट केलं, तर त्याच्यामध्ये तो काय करतो की आधीचा स्क्रीनशॉट आणि आत्ताचा स्क्रीनशॉट म्हणजे एंड ऑफ द डे प्रिव्हियस डेचा स्क्रीनशॉट आणि 9:30 वाजता सकाळी 9:30 वाजता ऑप्शन चेनचा स्नॅप, त्याचं तो कंपॅरिझन करतो आणि आपल्याला सांगतोय की नेमकं काय सध्या कंडिशन आहे. तर या ठिकाणी बघा इम्पॉर्टंट सेकंड स्नॅप दिल्यानंतर त्यानं काय या ठिकाणी मला सांगितलेलं आहे की चेंजेस फ्रॉम प्रिव्हियस स्नॅपशॉट. निफ्टी अप्रॉक्स लेवल 25,450. आता सध्या किती 25,550 ते 25,600 दरम्यान सध्या निफ्टी ओपन झालेलं आहे. मार्केट मूड अप या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे कॉल LTP 25,500. प्रिव्हियस किती होती 123.50 होती. आता सध्या किती 149 झालेली आहे. कॉल्स गेन्ड व्हॅल्यू. पुट LTP 25,500चा काय होता 163.85 होता आधी, आता सध्या 121 होता. पुट लॉस्ट व्हॅल्यू. त्यानंतर इथे त्याने म्हटलेलं आहे 25,600चा कॉलमध्ये ओपन इंटरेस्ट फ्रेश कॉल रायटिंग झालेलं आहे, म्हणजे सकाळी 9:15 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत 25,600च्या कॉल ऑप्शनमध्ये या ठिकाणी फ्रेश कॉल रायटिंग झालेलं आहे, हे या ठिकाणी त्याने सांगितलेलं आहे. त्यासोबत त्याने अजून काही इथं म्हटलेलं आहे 25,500च्या पुटमध्ये देखील या ठिकाणी मॅसिव्ह पुट रायटिंग झालेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय तर ही एक रेंज आपल्याला मिळाली. सकाळी 9:30 वाजता काय कळतंय की 25,600 ते 25,500 या दरम्यान एक रेंज या ठिकाणी आपल्याला दिसते. 600ला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि 25,500ला स्ट्रॉंग सपोर्ट आहे, कारण की या ठिकाणी रायटिंग झालेलं आहे. पुट रायटिंग म्हणजे सपोर्टचं काम करत असतं आणि कॉल रायटिंग म्हणजे रेजिस्टन्सचं काम करत असतं, हे आपल्याला या ठिकाणी कळतंय. हे दोन स्क्रीनशॉटचं कंपॅरिझन करून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. हा एक मुद्दा झाला. दुसरं या ठिकाणी त्यांनी खाली काय सांगितलेलं आहे पहा, प्रॉपरली त्यांनी रेजिस्टन्स झोन्स वगैरे दिलेत. या ठिकाणी 25,500, 25,600, 25,700 हे आपल्याला या ठिकाणी रेजिस्टन्स झोन दिलेत. पुट साईडला कुठले स्ट्रॉंग सपोर्ट एरियाज आहेत तर 25,500 जसं या ठिकाणी म्हणलंय की स्ट्रॉंग बेस त्या ठिकाणी क्रिएट झालेला आहे आणि त्यानंतर 25,400 हा स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे आजच्या दिवसासाठीचा आणि त्यासोबत वरच्या साईडला आपल्याला 25,600 आणि 25,700 हे रेजिस्टन्स असणार. स्ट्रॉंगेस्ट रेजिस्टन्स त्यांनी म्हणले 25,600ला, हे आपल्याला कळतं. हे सगळे 9:30ला कळलेलं आहे. आता इमिजिएटली हे बघून आपल्याला कुठली ऍक्शन घ्यायची आहे का तर बिलकुलच नाही घ्यायची. या ठिकाणी आपल्याला अॅनालाइज करायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला कुठल्याही प्रकारची गडबड करायची नाहीये. ट्रेंड एक प्रॉपरली आपल्याला क्लिअर झाला, ट्रेंड इस्टॅब्लिश झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपली सिस्टीम जी काही आपली स्ट्रॅटेजी असेल, जे काही तुम्ही चार्ट ट्रेडिंग करत असाल, चार्ट ट्रेडिंग करताना तुमच्या जे काही स्ट्रॅटेजी असेल त्या यूज करून तुम्ही ऍक्शन घेऊ शकता, ट्रेडिंगची ऍक्शन तुम्ही घेऊ शकता. परंतु या ऑप्शन चेनच्या डाटावरनं तुम्हाला हे कळू शकतं की नेमका ट्रेंड कशा पद्धतीने या ठिकाणी चेंज होतोय. तर हे दोन स्क्रीनशॉट मी टाकले होते, एक तर प्रिव्हियस डेचा आणि त्याच्यानंतर 9:30चा. त्याच्यानंतर सकाळी 10 वाजता मी आणखी एक स्नॅप त्याला टाकला, म्हणजे टोटल 3 स्नॅप या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. हे माझा पर्सनल ऑब्झर्वेशन आहे. मी तुम्हाला चार्ट देखील दाखवणार आहे की चार्टवरती निफ्टी कशा पद्धतीने बिहेव झालेला आहे, हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर या ठिकाणी बघा इथे त्यांनी सेकंडचं आपल्या या ठिकाणी कंपॅरिझन वगैरे सगळं करून दाखवलेलं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर फायनल ट्रेंड वर्डिक्ट त्यांनी दिलेलं आहे. बुलिश बायस म्हणजे हे सेकंड स्क्रीनशॉट नंतर सध्या तुम्हाला दाखवतोय. बुलिश बायस हे काय म्हणतोय हा या ठिकाणी रेंज शिफ्टेड अपवार्ड, म्हणजे रेंज हॅज शिफ्टेड फ्रॉम 25,200 ते 25,600. नाव 25,400 ते 25,700 असं 9:30च्या स्क्रीनशॉटवरनं ऑप्शन डाटावरनं यानं मला सांगितलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी कळतंय. तर या ठिकाणी काय होऊ शकतं इथे त्यांनी मराठीमध्ये देखील आपल्याला काय दिलेलं आहे, रेंज वर गेली आहे. आता 25,500 सी बाय ऑन डीप किंवा 25,400 25,500 बुलपुट स्प्रेड सुटेबल आहे. 25,600च्या वर सस्टेन झाल्यास 25,700 टार्गेट पॉसिबल आहे. स्टॉप लॉस त्याचा 25,400 ऑन क्लोजिंग बेसिस. हा त्याने आपल्याला 9:30च्या स्नॅप नंतर त्यानं त्याच्याकडनं एक सजेशन आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर मी काय केलं होतं 10 वाजता आणखी एक अपडेटेड स्क्रीनशॉट त्याला टाकला. त्यानंतर अपडेटेड स्नॅप मी अजून एक टाकला. त्याच्यानंतर त्याने काय केलंय की प्रिव्हियस डेचा स्नॅप, 9:30चा स्नॅप आणि 10 वाजता स्नॅप या तिन्ही स्क्रीनशॉट्सना तिन्ही वेळच्या डाटाला ऑप्शन चेनच्या डाटाला अॅनालाइज केलं आणि आम्हाला पुन्हा एकदा त्यांनी या ठिकाणी सजेशन काय दिलं की कशा पद्धतीनं आहे बघा. या ठिकाणी तो काय म्हणतोय पहा, कॉल साईडला या ठिकाणी
अशा पद्धतीने म्हणजे 25,500, 25,600, 25,700 अशा पद्धतीने या ठिकाणी ओपन इंटरेस्ट आहे आणि या ठिकाणी ओपन इंटरेस्ट या ठिकाणी वाढलेला देखील दिसतोय, प्लसमध्ये आकडे आहेत या ठिकाणी. आणि इथे त्याने काय लिहिलेलं आहे, स्ट्रॉंगेस्ट रेजिस्टन्स म्हटलेलं आहे. कुठला आहे, 25,600 हा स्ट्रॉंगेस्ट रेजिस्टन्स आहे. म्हणजे आपल्याला सकाळी 10 वाजता या उपक्रमानंतर कळलेलं आहे की 25,600 हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक्स्ट्रीमली बुलिश बायसनेस ठेवण्यात काही मतलब नाहीये. 25,600 ला मार्केट या ठिकाणी 101% थांबणार हे आपल्याला क्लिअर झालेले आहे. मग तशा अनुषंगाने आपण आपले ट्रेड प्लॅन करू शकतो. हा आपल्याला अप्पर एरिया कळली. त्याच्यानंतर या ठिकाणी लोअर एरिया त्याने काय सांगितले बघूया. या ठिकाणी बघा 25,500 मॅसिव्ह सपोर्ट तो म्हणतोय. या ठिकाणी देखील ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे. हा देखील प्लसमध्ये 41,000 या ठिकाणी प्लसमध्ये दिसतोय ओपन इंटरेस्ट. त्याचसोबत 25,400 या ठिकाणी देखील ओपन इंटरेस्ट हा प्लसमध्ये, हा स्ट्रॉंग बेस म्हणून त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी काय कळते की 25,600 वरच्या बाजूला रेजिस्टन्स असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी 25,500 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट एरिया असणार आहे. आणि समजा याच्या खाली जर का लेवल तुटली तर स्ट्रॉंग बेस त्यानं कुठला दिलेला आहे या ठिकाणी 25,400 या दरम्यानच मार्केट खालीवर करू शकतं, आपल्याला हे कळतंय. मग आता हे आपल्या सकाळी 10 वाजता कळलेलं की आपल्याला 25,600, 25,500 आणि 25,400 या 3 इम्पॉर्टंट झोन्स आपल्याला कळले की या रेंजमध्ये बाजार फिरणार आहे. तर इथेच याच पर्टिक्युलर सजेशनमध्ये क्लॉडने आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा. या ठिकाणी जर का आपण इथे खाली जर का ट्रॅक करून गेलं तर इथे बघा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, मार्केट 25,500 ते 25,600च्या टाईट रेंजमध्ये अडकलेले आहे. सेल 25,600चा कॉल ऑप्शन आणि सेल करा 25,400चा पुट ऑप्शन. म्हणजे हा त्यांनी थोडक्यामध्ये शॉर्ट स्ट्रँगल त्यांनी सांगितलेलं आहे, सजेस्ट केलेलं आहे आपल्याला. ही एक्सपायरीसाठी स्ट्रॅटेजी उपयुक्त आहे. आता आजच्या दिवशी तर एक्सपायरी या ठिकाणी नव्हती, आजच्या दिवशी सेन्सेक्सची एक्सपायरी होती. परंतु तरी देखील आपल्याला या ठिकाणी त्यांनी सांगितले की तुम्ही 25,600चा कॉल ऑप्शन सेल करू शकता आणि त्याचसोबत तुम्ही 25,400चा पुट ऑप्शन देखील सेल करू शकता. आता या ठिकाणी सगळ्यात इम्पॉर्टंट त्यांनी म्हटलेलं आहे बघा, 3 स्क्रीनशॉटचा अभ्यास केल्यानंतर तो काय म्हणतो की डायरेक्शनल ट्रेडसाठी 25,600 ब्रेक होणं प्लस त्याच्यावरती सस्टेन झाल्या तरच आपल्याला लॉंग पोझिशन घ्यायचे, नाहीतर वेट करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. रिस्क रिवॉर्ड आत्ता रेंज ट्रेडमध्येच जास्त आहे असं तो म्हणतोय. म्हणजे थोडक्यामध्ये काय की रेंज बाउंड ट्रेड जो आहे आजच्या दिवशी हा जास्त सुटेबल असणार आहे. आता हे सगळं झालं. मी तुम्हाला 10 वाजेपर्यंत जे काही मी क्लॉडच्या मदतीनं जे काही मी अभ्यास केला त्याचं सध्या मी तुम्हाला रीड करून दाखवलं की बाबा मला काय काय मेसेजेस मला मिळाले आणि त्याच्यानुसार मला काय काय आकलन झालं की नेमकी काय रेजिस्टन्स लेवल आहे मार्केटची आणि काय सपोर्ट एरियाज मार्केटमध्ये आहेत हे मला कळलं. तर 25,500, 25,600, 25,500 आणि 25,400 या 3 इम्पॉर्टंट एरियाज मला या ठिकाणी मार्केटमध्ये कळल्या. तर आता मी तुम्हाला या ठिकाणी आजच्या दिवशी आता दुपारचे 3:34 झाले, मार्केट आता बंद झालेलं आहे. तर आता मी या ठिकाणी tradingview.com वरती तुम्हाला चार्ट देखील ओपन करून दाखवतो की कशा पद्धतीने आज मार्केट बिहेव झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला ही अंदाज येईल की नेमकं क्लॉडने आपल्याला जे काही ऑप्शन चेन डाटा रीड करून त्याचं जे अनालिसिस शेअर केलं होतं ते कितपत योग्य ठरलं, कितपत खरं ठरलं ते आता आपल्याला कळेल. आणि या ठिकाणी दिवसभर मी पुन्हा या ठिकाणी त्याला स्नॅप टाकत बसलेलो नाही. मी सकाळी फक्त एक प्रिव्हियस डेचा 9:30 आणि 10 वाजता असे 3 स्नॅप टाकले. त्याच्यानुसार मी सकाळी 10 वाजता ठरवलं की बाबा नेमकी मार्केटची काय रेंज असणार आहे. तर आपण या ठिकाणी चार्ट बघूयात. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आता आजचा दिवस जर का बघाल तर हे मार्केट पूर्ण बंद झालेले. तर या ठिकाणी ही पहिली कॅन्डल होती सकाळी 9:15 त्याच्यानंतर जर का बघाल तर इथे आजच्या दिवशी जर का बघाल तर कंटिन्युअसली मार्केट एका रेंजमध्ये होतं. जर का आपण ही रेंज जर का नीट बघितली तर आपल्या काय लक्षात येईल, साधारणपणे हा इथला जो खालचा सपोर्ट एरिया आहे हा साधारणपणे 25,490च्या आसपास म्हणजे 25,500च्या आसपासचा आहे. आणि वरच्या साईडला जो रेजिस्टन्स एरिया आहे हा 25,570चा आहे. 25,570 हा वरच्या साईडला रेजिस्टन्स एरिया आहे आणि खालच्या साईडला 25,490 हा सपोर्ट एरिया. बराच काळ मार्केट इथं घुटमत होतं. मला सकाळी 10 वाजता मला ह्याच्याकडनं कळलेलं होतं की 25,600 हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स असणार आहे. आणि त्याच्यानंतर आता मी पर्सनली याला काय अनालाइज केलं टेक्निकल अनालिसिसच्या दृष्टिकोनातून ते तुम्हाला या ठिकाणी मी समजावून सांगतो. आता या ठिकाणी मला लक्षात येत होतं की इथे ही रेंज आहे आणि त्यानंतर मला या ठिकाणी एक इम्पॉर्टंट सर्वप्रथम मला इथे एक
पिनबार मिळाला किंवा आपण याला इन्व्हर्टेड हॅमर म्हणू शकतो. तो कधी मिळाला होता? तो सकाळी 10:10 मिळाला होता. म्हणजे तिथंच पहिला एक सेल सिग्नल आपल्याला या ठिकाणी मिळाला आपण असं म्हणू शकतो. समजा आपल्याला या ठिकाणी कॉन्फिडन्स नाही आला, आपण वाट पाहिली, त्याच्यानंतर मार्केट खाली आलं. या ठिकाणी साधारणपणे 11 वाजता या ठिकाणी लो केला होता 25,491. तिथंपासून मार्केटने पुन्हा एक उसळी मारली आणि त्या पॉईंटपासून या ठिकाणी परत 11:25 हाय केला मार्केटने. पुन्हा जो आधीचा प्रिव्हियस हाय होता त्याच हायला टेस्ट केला. तो हाय केला या ठिकाणी 11:25 25,570चा. आणि या ठिकाणी पुन्हा एक आश्चर्यजनकरित्या एक इन्व्हर्टेड हॅमर या ठिकाणी क्रिएट झालेला दिसतोय बघा. या ठिकाणी एक म्हणजे हा एक क्लिअर कट एक बेरिश आपल्याला या ठिकाणी सिग्नल मिळाला होता. हा 5 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे, तुम्ही 15 मिनिटाचा टाइम फ्रेम देखील बघू शकता. तर या ठिकाणी क्लिअर कट इन्व्हर्टेड हॅमर दिसला. त्याच्यानंतर पुन्हा मार्केटमध्ये आपल्याला बॅक टू बॅक सेल ऑफ आलेला दिसलाय आणि आपल्याला माहिती होते की 25,500 ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे. त्यामुळे या ठिकाणी आला, इथे टार्गेट त्यांनी हिट केलं. पुन्हा त्याच्यानंतर डिसायसिव्हली ती लेवल ब्रेक केली. म्हणजे 25,500 हा इम्पॉर्टंट जो काही सपोर्ट एरिया होता तो डिसायसिव्हली त्यानं ब्रेक केला आणि त्याच्यानंतर त्यानं जो सपोर्ट घेतलाय पुढचा, आता जर का आपण इकडचा टायमिंग जर का बघितला तर तुमच्या लक्षात येईल, बरोबर 12:20 लो केला होता त्यानं 25,400.95. क्लॉडने आपल्याला ऑप्शन डेटा रीड करून आपल्याला सकाळी 10 वाजता सांगितलं होतं की 25,500 25,400 हे स्ट्रॉंग सपोर्ट एरिया आहेत. आणि बरोबर या ठिकाणी आपल्याला डबल कन्फर्मेशन मिळालं ते कॅन्डलस्टिकमुळे. ही जी कॅन्डल बघाल तुम्ही या ठिकाणी 12:20 एक प्रॉपर हॅमर कॅन्डल या ठिकाणी बनलेली आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कळतंय की इथे स्ट्रॉंग सपोर्ट एरियाचा त्याने लो केलाय बरोबर आणि तिथनं तो बाउन्स झालेला आहे. आणि त्या पॉईंटपासून जर का बघाल तर मार्केटने पुन्हा एकदा उसळी मारली. एका या छोट्या कन्सोलिडेशन फेजमध्ये मार्केट अडकलं, परंतु 25,400 ही लेवल मार्केटने ब्रेक केली नाही, या ठिकाणी सस्टेन राहिलं आणि त्या पॉईंटपासून परत बाजार वरती जाऊन इथेच आपल्याला 25,493च्या आसपास आता बंद झालेलं दिसते. म्हणजे सुरुवातीला जे त्यांनी सांगितलं आपल्याला की आज मार्केट हे रेंज बाउंड असणार आहे, मॅक्झिमम रेंज त्यांनी आपल्याला सांगितलेली होती 25,600 आणि खालच्या बाजूला त्यांनी सांगितलेली होती 25,400. या रेंजमध्ये मार्केट राहील आणि हे इथे तुम्ही शॉर्ट ट्रायंगल तुम्ही करा, म्हणजे 25,500चा कॉल ऑप्शन सेल करा, त्यासोबत तुम्ही 25,400चा पुट ऑप्शन तुम्ही या ठिकाणी सेल करा असं त्यांनी सांगितलेलं होतं. तर आपल्याला या ठिकाणी दोन्ही या लेवल इंटॅक्ट राहायला दिसतात आणि त्या रेंजमध्येच मार्केट आज पूर्ण दिवसभर फिरलेलं दिसतंय. आणि विशेष म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, कालच्या दिवशी जर का तुम्ही बघाल, जर का आपण FII आणि DIIचा डाटा जर का बघितला तुम्ही कालच्या दिवशीचा, तर कालच्या दिवशी दोन्हींनी FII आणि DIIनी दोघांनीही बाईंग केलं होतं. त्यामुळे आज एक मार्केटमध्ये बुलिशनेस येणं अपेक्षित होतं आणि ऑप्शन चेनवर देखील बुलिशनेसच आपल्याला दिसत होता. परंतु ही रेंज आपल्याला या ठिकाणी या पर्टिक्युलर उपक्रमानंतर कळली की एआयला आपण हे स्नॅप्स दिले, त्यानं आपल्याला पूर्ण अॅनलाइज करून सांगितलं की ही रेंज या ठिकाणी असणार आहे. तर एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे या ठिकाणी. आणि अजून एक तुम्हाला गंमत दाखवतो. या ठिकाणी समजा आपण सकाळी 10 वाजता यानं सांगितल्याप्रमाणे जर का 25,600चा कॉल ऑप्शन विकला असता आणि 25,400चा पुट ऑप्शन या ठिकाणी विकले असते दोन्ही समजा, म्हणजे शॉर्ट ट्रायंगलमध्ये जर का आपण बसलो असतो तर काय त्याचा रिझल्ट आला असता ते देखील मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी मी दोन्ही ओपन केलेत. या ठिकाणी सर्वप्रथम आपण बघूयात की कॉल ऑप्शन आपण समजा 10 वाजता हा विकला असता कॉल ऑप्शन, तर साधारणपणे आपण 10ची कॅन्डल या ठिकाणी बघूयात. साधारणपणे त्याचा रेट होता 121 रुपये वगैरे समथिंग होता आणि तो त्या पॉईंटपासून आत्तापर्यंत जर का बघाल तर तो या ठिकाणी मायनस झालेला आहे 41 पॉईंट, म्हणजे इथे 41 पॉईंटचा आपल्याला या ठिकाणी गेन झाला असता आत्तापर्यंत जर का बघाल तर. 121ला विकला असताना आत्ता क्लोजिंगपर्यंत आत्तापर्यंत 79 रुपयाला हा क्लोज झाला, म्हणजे आत्तापर्यंत 49 पॉईंटचा हा गेन झाला. आणि दिवसभरात जर का बघाल तर बराच तो खाली गेला होता त्या पर्टिक्युलर पॉईंटपासून. हा जवळपास 64 पॉईंट वगैरे खाली घटलेला दिसतोय. आता या ठिकाणी आपण पुट ऑप्शन बघूया की पुट ऑप्शनमध्ये काय मोमेंटम झालेला होता. या ठिकाणी बघा पुट ऑप्शनमध्ये साधारणपणे जर का आपण 10चा जर का रेट या ठिकाणी घेतला, 10 वाजता साधारणपणे 66 रुपयाला वगैरे हा होता आणि त्या पॉईंटपासून तो आत्ता बंद झालेला आहे कुठेतरी समथिंग 72 वगैरे समथिंग लेवलला ओपन झाला, म्हणजे हा 5 रुपये 5 पॉईंट प्लसमध्ये हा आहे या ठिकाणी बंद झालेला. आणि त्या पॉईंटपासून ज्या ठिकाणी आपण विकला होता त्या पॉईंटपासून जर का आपण हायेस्ट बघितलं तर हा साधारणपणे 60-61 पॉईंट वगैरे गेला होता. म्हणजे जेवढा हायेस्ट आपल्याला ड्रॉप झालेला दिसतोय कॉल ऑप्शनमध्ये, तेवढाच आपल्याला या ठिकाणी पुट ऑप्शनमध्ये देखील आपल्याला ग्रोथ झाली दिसते. म्हणजे कॉलमध्ये आपल्याला
प्रॉफिट झाला असता आणि पुटमध्ये लॉस झाला असता. परंतु एंड ऑफ द डेचा जर का आपण विचार करायला गेलं तर एंड ऑफ द डे मध्ये कॉलमध्ये आपल्याला या ठिकाणी जवळपास या ठिकाणी 41 रुपये 41 पॉईंटचा आपल्याला बेनिफिट झालेला दिसतोय. आणि पुट ऑप्शनमध्ये जर का बघाल क्लोजिंग बेसिसवरती म्हणजे 10 वाजल्यापासून ते आत्तापर्यंत जर का आपण रेट बघितला तर 5 पॉईंटचा या ठिकाणी आपल्याला लॉस झालेला दिसतो. म्हणजे नेट टू नेट 30 ते 35 पॉईंट आपल्याला या ठिकाणी एंड ऑफ द डे बेसिसवरती जर का बघायला गेलं तर इथं गेन दिसतोय. तर आता मी या ठिकाणी तुम्हाला असं सजेस्ट करणार नाही की तुम्ही ब्लाइंडली जे काही क्लॉड करणं किंवा कुठल्या पण AI कडनं चॅट GPT कडनं वगैरे सजेशन्स येतील ते तुम्ही ब्लाइंडली फॉलो करा. परंतु या ठिकाणी तुम्हाला निश्चितपणे इम्पॉर्टंट सपोर्ट एरियाज आणि इम्पॉर्टंट रेजिस्टन्स एरियाज तुम्हाला मार्केटच्या निश्चितपणे कळतात आणि हे निश्चितपणे सिद्ध झालेलं आहे. ह्याची तुम्ही प्रॅक्टिस करा संपूर्ण महिनाभर. तुम्ही महिनाभर बघा, मी सांगितल्याप्रमाणेच करायचं तुम्हाला. सर्वप्रथम मार्केट चालू होण्याच्या आधी आदल्या दिवशीचा जो काही स्नॅप असेल व्यवस्थित आणि डिसेंट तुम्हाला ती पूर्ण घ्यायच्यात. एक 15-20 वरच्या स्ट्राईक्स घ्यायच्यात, खालच्या तुम्हाला स्ट्राईक्स घ्यायच्यात. त्याचा पूर्ण स्नॅप तुम्हाला मार्केट चालू होण्याच्या आधी आदल्या दिवशीचा बंद ऑप्शन चेनचा टाकायचा आहे. त्याचसोबत तुम्हाला चालू दिवशी 9:30 वाजताचा अपडेटेड स्नॅप सेम स्ट्राईक प्राइस सर्व त्या मात्र तिथे चुकवायच्या नाही. जर का मी आदल्या दिवशी जर टाकलेला असेल साधारणपणे 24,950 पासून ते 2,600 पर्यंत, तर या दिवशी देखील मला 9:30 वाजता स्नॅप तेवढाच टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर 10 वाजता टाकायचं आहे. म्हणजे 10 वाजेपर्यंत आपल्याला थांबायचं आहे शांतपणे. हे 3 स्नॅप टाकून त्याच्याकडनं हे अनालाइज करून घ्यायचं की नेमकं काय बदल घडतोय, ऑप्शन डाटामध्ये काय नेमका बदल घडतोय, त्याच्या अनुसार तो ज्या काही लेवल्स देतोय त्या आपण लेवल मार्क करून घेऊ शकतो. जसं आता या ठिकाणी मी निफ्टीच्या केसमध्ये या ठिकाणी केलेलं आहे. इथे मी मार्क करून घेतल्या या लेवल्स इम्पॉर्टंट की बाबा मला माहिती आहे की बाबा 25,600 ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे, त्याखाली 25,400 इम्पॉर्टंट सपोर्ट एरिया मी हे मार्क करून घेतले आणि त्याच्यानुसार आपण या ठिकाणी आपले ट्रेड प्लॅन करू शकतो. से फॉर एक्झाम्पल मी जर का वरच्या साईडला हा पर्टिक्युलर इन्व्हर्स हॅमर बघून जर का मी सेल केला असता निफ्टी किंवा पुट ऑप्शन मी खरेदी केला असता, जरी बाईंगला जरी केलं असतं तरी देखील मी या ठिकाणी कुठेतरी प्रॉफिट बुक करू शकतो. म्हणजे मला माहिती आहे की बाबा 25,400च्या खाली सहजासहजी खाली जाणार नाही. म्हणजे तिथं मला प्रॉफिट बुक करायचं मला त्या ठिकाणी हिंट मिळते. हा या ठिकाणी इम्पॉर्टंट सपोर्ट आहे, आपण या ठिकाणी प्रॉफिट बुक केला पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टींचा आपण निश्चितपणे फायदा घेऊ शकतो आणि या AIच्या मदतीनं आपण आपलं जे काही ॲनालिसिस आहे किंवा पर्टिक्युलरली इंडेक्स ट्रेड करण्याचं जे काही आपली ॲक्टिव्हिटी आहे ही निश्चितपणे आपण सोपी करून घेऊ शकतो. तर एक रिअल लाईफ तुम्हाला एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल या ठिकाणी मी दाखवलेलं आहे. होपफुली तुम्हाला हे सर्व आवडलेलं असेल. जर का आवडला असेल हा व्हिडिओ तर निश्चितपणे या व्हिडिओला लाईक करावं आणि इन्व्हेस्टॉक्स मराठी या जर का माझ्या चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या, कारण की AIची सिरीज आम्ही इथून पुढच्याही काळामध्ये कंटिन्यू ठेवणार आहोत आणि निश्चितपणे अशाच पद्धतीनं तुम्हाला नवीन नवीन इन्फॉर्मेशन आम्ही देत राहू. धन्यवाद.